अभिनेत्री रीमा यांची अकाली एक्झिट सबंध मनोरंजन सृष्टीलाच नाही तर त्यांच्या चाहत्यांना देखील चटका लावून गेली। आज त्यांना जाऊन 9 वर्ष उलटली असली तरी त्यांचा चाहता वर्ग सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या त्यांच्या नाटकांची पारायण करतात किंवा टीव्हीवरील त्यांचे सिनेमे तितक्याच आवडीने पाहतात। आज लोकमत फिल्मी याच आपल्या लाडक्या अभिनेत्रीविषयीच्या खूप कमी जणांना माहिती असलेल्या काही रंजक आठवणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। दिवंगत अभिनेत्री रीमा यांच्याविषयीच्या या आहेत काही खास 5 गोष्टी। नंबर 1, बॉलिवूडची देखणी आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या रीमा आणि मराठी नाटक, सिनेमा, हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेल्या विक्रम गोखले यांचा हा किस्सा आहे। अर्थात दोघांच्या एका वाहिनीवरील जुन्या मुलाखतीतून हा किस्सा आम्हाला कळलाय। यात विक्रम गोखले मुलाखतकार होते तर रीमा या गेस्ट। मुलाखत सुंदरच रंगली। यात रीमा यांनी त्यांच्या बालपणीपासून स्टार बनण्यापर्यंतचा प्रवास अगदी सुंदर, अचूक आणि रंजक शब्दात मांडला आहे। मात्र मुलाखतीच्या शेवटी विक्रम गोखले यांनी रीमा यांचे केलेल्या नामकरणाविषयीची एक नवी गोष्ट आम्हाला कळली। आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे, इंडस्ट्रीत अनेक कलाकार वेगवेगळ्या टोपण नावाने ओळखले जातात, पण रीमा यांना इंडस्ट्रीत सर्वच रीमा या नावाने संबोधायचे हे तुम्हा आम्हा सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती असेल। पण फक्त विक्रम गोखले होते ज्यांनी रीमा यांना एक टोपण नाव ठेवलं होतं, जे फारच गोंडस नाव होतं। विक्रम गोखले रीमा यांना माऊ या नावाने हाक मारायचे। बरं, त्यामागे एक कारणही होतं जे विक्रम गोखले यांनी सांगितलं होतं। ते रीमा यांना माऊ म्हणण्यामागे कारण होतं रीमा यांचे सुंदर डोळे। नंबर 2, रीमा या मूळच्या गिरगावकर अर्थात मुंबईकर। गिरगावच्या आंबेवाडीत त्यांचं बालपण गेलं, पण त्यांचं शालेय शिक्षण म्हणजे 7वी ते 11वी पर्यंतचं शिक्षण पुण्याच्या हुजूर पागा शाळेत मॅट्रिक म्हणजेच तेव्हाच्या 11वी पर्यंत झालं। ही शाळा माझ्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट ठरली असं रीमा यांनी आवर्जून एका मुलाखतीत सांगितलंय। त्या म्हणाल्या होत्या, त्या शाळेत आपण अनेक गोष्टी शिकलो ज्या आता प्रोफेशनल लाईफमध्ये उपयोगी पडतायत। दिलेली वेळ पाळणं, दुसऱ्याला ताटकळत न ठेवणं, दुसऱ्याच्या वेळेचा आदर करणं, अशा अनेक गोष्टी आपण हुजूर पागा शाळेत शिकलो असल्याचं रीमा यांनी सांगितलं होतं। नंबर 3, मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये रीमा यांनी प्रवेश घेतला, पण मुंबईत आल्यावर ती फुलराणीसारखं नाटक त्यांच्या पदरात पडलं आणि मग रीमा यांना कॉलेज सोडावं लागलं। पुढे मग 3-4 वर्षांनी रीमा यांनी आपल्या आईलाच म्हणजेच अभिनेत्री मंदाकिनी भडभडे यांना दिलेल्या वचनाखातर आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं। नंबर 4, नाना पाटेकर यांच्यामुळे गाजणारं पुरुष नाटक रीमा यांनी सोडलं होतं का? अर्थात ती चर्चा त्यावेळी रंगली होती बरं तशी। तर यावर एकदा रीमा यांनी स्पष्टीकरण देत खरं कारण सांगितलं होतं। त्या म्हणाल्या होत्या, पुरुषने बरीच प्रसिद्धी मिळवून दिली खरी, पण एका वेळी जेव्हा नानाचा अंकुश सिनेमा रिलीज झाला त्यानंतर गोष्टी मात्र बिघडत गेल्या। नाटक पाहायला येणारा प्रेक्षक वर्ग खूप विचित्र भाषेत कमेंट करायचा, आरडाओरडा करायचा, ज्याचा नाटक करताना त्रास व्हायचा। सुरुवातीला सहन केलं, पण हे काही कमी होईना। कधी कधी तर नानाच पुढे येऊन लोकांना समजवायचा, असे आवाज करू नका, अशा कमेंट देऊ नका, पण लोक काही ऐकेनात। नानाचा चाहता वर्गच तिथे एवढा मोठा होता की तो कुणाचं काही ऐकेनासं झाला आणि पुढे या गोष्टीचा मला त्रास होऊ लागला तो नाटक करताना, आणि मग मीच ते नाटक सोडलं। यात नानामुळे मी नाटक सोडलं यात काही तथ्य नाही, हे देखील रीमा यांनी सांगितलं होतं। नंबर 5, रीमा यांच्या आयुष्यातील आणखी एक गाजलेलं नाटक म्हणजे सविता दामोदर परांजपे। म्हणे या नाटकातील रीमा यांचा अभिनय पाहून बायका खूप घाबरायच्या। इतकंच नाही तर इंटरव्हल झाल्यावर रीमा यांना भेटायला यायच्या आणि विचारायच्या, तुमच्या अंगात खरंच कोणा बाईचं भूत घुसतं का हो? तर याच नाटकामुळे रीमा यांना अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांच्या रागाला, विरोधाला देखील सामोरं जावं लागलं होतं। रीमा यांच्याविषयीच्या या खूप कमी माहीत असलेल्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।